नमस्कार, ETV भारतमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। बारामतीत पार पडला नमो रोजगार मेळावा। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह शरद पवार एकाच मंचावर। बारामतीमधील बस स्थानक आणि पोलीस उपमुख्यालयाचं उद्घाटन। देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवार यांच्या कामाचं कौतुक, मात्र गृह खातं अजित पवारांना देणार नाही। फडणवीसांनी घेतली अजित पवारांची फिरकी। राहुल गांधी यांना बॉम्बने उडून देण्याची धमकी। नाशिकमधून एक माथे फिरू ताब्यात। राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त नाशिकमध्ये येणार असल्यानं सुरक्षेत वाढ। शिंदे गँगमध्ये गँग वॉर सुरू। संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप। मंत्री दादा भुसे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वादावरूनही राऊतांची सरकारवर टीका। आमदार संजय गायकवाड पुन्हा अडचणीत। शिवजयंती मिरवणुकीत तरुणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। नशेतील तरुणांबद्दल महिलांची तक्रार आल्यानं तो प्रकार घडला। गायकवाडांचं स्पष्टीकरण। शिखर बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केला क्लोजर रिपोर्ट। न्यायालयानं स्वीकारला रिपोर्ट। मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांना भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा व्हिडिओ शेअर करणं काँग्रेसला महागात पडण्याची शक्यता। 3 दिवसात माफी मागा। गडकरींची मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस। अल्पवयीन विद्यार्थिनीवर कुख्यात गुंडानं 2016 मध्ये केला होता बलात्कार। गुंडांसह 2 साथीदारांना 20 वर्षांची शिक्षा। नागपूर न्यायालयाचा मोठा निर्णय। भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची राजकारणातून निवृत्ती। सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती। क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचं दिलं कारण। आभाळमाया सिरियलमधील सुधा आणि शरद जोशी पुन्हा एकत्र। सुकन्या मोने आणि मनोज जोशी झळकणार कांचन अधिकारींच्या जन्मऋण या नव्या चित्रपटात। न्यूज टाइममध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।